माझ्या बाजूला येते बघा. माझ्याच मागे लागा आता. हा चला 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 तुला 21 सगळे आत गेले लाईटी लावा प्रत्यक्ष दर्शनला पुढे जाऊ दे. हा एकटाच होतो मी. एकटाच होतो. हाय का दिसला का? हाय का? हाय 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 विषारी साप आहे. पळू नका कशाला पळत एकमेकाच्या अंगावर पडतं. लाईट आहे का? लाईट चालू आहे का? तेवढी एकच आहे का? कुठे आहे वरती का? नाही तिथे कपाटात. मित्रांनो ऑफिस मध्ये साप आहे. हे सगळे इथे काम करतात. तिथे टेबल वगैरे त्यांचं काम चालतंय आणि त्यांना रूम मध्ये साप दिसला ते पळून गेले सगळे. छोटासा साप आहे पण विषारी आहे. त्यामुळं हे बघा इथे हे जे रोड आहे ना त्याच्या पाठीमागे तुम्हाला दाखवत आता कोणता आहे. ते बघा कोपऱ्यात एकदम जाऊन बसलाय. बोर्ड काढते किती अग्रेसिव्ह बघा. छोटासा आहे. जवळ गेलं की लगेच त्याने उंच असा फणा उभा केलाय. तर नाग जातीचं हे साप मित्रांनो म्हणजे नाग जातीच्या सापाचं हे पिल्लू आहे. बेबी कोब्रा विषारी आहे. जन्मतच विषारी असतात. अजून तेच तिला आलंच कसं काय इथं तर यायला जागाच नाही कुठे. कुठेतरी नागाने अंडे दिलेले आहेत. अच्छा अच्छा हा सापडलं नाही. तुम्ही लक्ष नाही ठेवलं आजच्या सारखं. आज तरी कुठे ठेवलं होतं? कोण छान साप बघितलं की पळून गेला नाही ना साप भेटत. बघा किती अग्रेसिव्ह आहे मित्रांनो. हे छोटी जी पिल्लं असतात ना ती उलट जास्त अग्रेसिव्ह असतात. जास्त चपळ असतात. तर खूप सुंदर हे नागाचं पिल्लू आहे मित्रांनो. बघा मला हसतात ते सगळेजण मी सुंदर म्हणते म्हणून. पण ते सुंदर मी यासाठी म्हणते की असे छोटे छोटे एवढे असे फन काढणारे साप. असा साप आहे का आपल्या इंडियामध्ये? फक्त एक नागच साप आहे जो असा फन काढू शकतो. भले तो विषारी आहे तसे बाकीचे पण खूप सारे विषारी आहे. पण दिसायला तर सुंदर वाटतं ना. आणि महादेवाचं तुम्हाला माहिती आहे सगळेजण नागाची पूजा करतात. पण घरात ती पूजा करायला लगेच मारतात. तर असं नाही करायला पाहिजे मित्रांनो. तर आता आपण काय करू ह्याला रेस्क्यू करून घेऊ. तुम्ही ह्याचा रागिष्टपणा तर बघितला. आता ह्याला बाहेर काढते बघा. दिसलंय का? फन काढतोय. फन काढतोय बघा. तिकडे तिकडे कोपऱ्यात कोपऱ्यात चला बाहेर घ्यायचे. चला 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 बाहेर घ्यायचे. चला 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 तुला 21 छोटा पैकेट बड़ा धमाका है ये. छोट्या पिल्लांना असं पकडायला जाऊ नका ट्रेनिंग शिवाय. कारण खूप रिस्की असते. असं सुंदर आहे. पाठीमागे चिन्ह पण आहे याला. अजून असतील
काळजी घ्या. शूज मध्ये पण जाऊन बसतात. शूज काढून असं बाजूला ठेवत नको जाऊ. शूज मध्ये पण जाऊन बसतात. चिन्ह असतं ना नागाला, स्पेक्ट असतं. स्पेक्ट ते असं दिसतं की जसं काय म्हणजे वरती जे बॉक्स असतं हा स्पेक्टेकल. म्हणजे ते जे आहे ना ते चिन्ह ते चष्म्यासारखं दिसतं. 2 डोळे असतात मागे. त्याला इंग्लिश मध्ये चष्म्याला स्पेक्ट बोलतो आपण. त्याच्यावरून त्याला स्पेक्टेकल नाव भेटतं. हे चिन्ह त्याला कशासाठी निसर्गानं दिलंय की वरून त्यांचे जे भक्षक आहेत पक्षी घारी उचलतात. अन्य पक्षी पण त्यांचे शत्रू आहेत. ते काय करतात ज्यावेळेस हा नाग चाललेला असतो वरून त्यांना असं वाटतं की हे 2 डोळे आहेत पाठीमागचे त्याचे, तो आपल्याकडे पाहतोय. त्याच्यामध्ये काय करतात अटॅक नाही करत त्याच्यावर. मग त्यांच्या सुरक्षेसाठी निसर्गाने त्यांना दिले. तर आता तिकडे बॅग सेट केली आहे आपण बॅग करून मुलांना. पकडायचं का सर तुला भारी दिसतोय तो कोणा पकडायचं आहे? भित्रे असतात ना साप खूप, त्याच्यामध्ये ते भिवून फणा काढ. नाग फक्त फणा काढू शकतो. चावल्यावर हो विषारी आहे ना. म्हणजे हे जसे नाग हा साप असा आहे की अंडे देतो. काही साप पिल्ल देतात तर नाग देतो अंडी. आणि जसं हे पिल्लू अंड्यांमधून बाहेर येतं तसं ते विषारीच असतं. विषारी सापाची ही पिल्ले जन्मत विषारी असतात. बॅगेकडे जाने होने चाहिए. हाँ बाहर नहीं जाने का, अंदर जाने का. बाहर नहीं जाने का. अरे अरे माझ्याकडे यायचं. हा अटॅक करते. माझ्या बाजूला येते बघा. माझ्याच मागे लागा आता. हा मला घाबरत पण नाही येते. काळ्या रंगाचे कपडे म्हणजे त्यांना डार्क दिसतं ना ते काळ्या रंगाचे. डार्क कलर पटकन. हे आता काय केलं तिथे ना त्याला असं वाटत होतं मला लपवायला जागा. तसं केलेलं ना त्यामध्ये बिळामध्ये तर लगेच घुसला असतं.